नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतच असतो, परंतु हे आपलं मंथली करंट अफेअर्सचं लेक्चर आहे, जे एक रिव्हिजन लेक्चर आहे, जे एव्हरी मंथ आपण घेऊन येत असतो. एकच सूचना होती की हे जे काही लेक्चर आहे ना आपलं, ते आपलं त्या महिन्याच्या पहिल्या संडेला येत जाईल इथून पुढे, कारण की डेली ते रेकॉर्ड करणं पॉसिबल होत नाहीये. त्यामुळे त्या महिन्याच्या पहिल्या संडेला हे लेक्चर येईल मंथलीचं. तर आपण पाहूयात मार्च महिन्याच्या मंथली ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या. तर लेक्चरला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला पहा. जम्मू आणि काश्मीरने पहिला रणजी ट्रॉफी किताब कोणाविरुद्ध जिंकला आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्याविरुद्ध. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. तब्बल 67 वर्षांची प्रतीक्षा संपली आणि त्यांनी इतिहास रचलेला आहे. अंतिम सामन्यात त्यांनी कर्नाटकवरती भारी विजय मिळवला आणि जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने अखेर आपला पहिला रणजी ट्रॉफीचं स्वप्न यामुळे पूर्ण केलेलं आहे. पुढील प्रश्न. संयुक्त राष्ट्राने ग्लोबल रोड सेफ्टी चॅम्पियन म्हणून कोणाची निवड केलेली आहे, तर ती सचिन तेंडुलकर यांची केलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. संयुक्त राष्ट्राने फेब्रुवारी 2026 मध्ये सचिन तेंडुलकर यांची ग्लोबल रोड सेफ्टी चॅम्पियन म्हणून निवड केलेली आहे. मुख्य उद्देश लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणं अशी आहे. 2020 ते 2030 या कालावधीमध्ये डिकेड ऑफ ॲक्शन फॉर रोड सेफ्टी हा उपक्रम चालू आहे. पुढील प्रश्न. भारतातील पहिले नेट झिरो ग्रामपंचायत म्हणून कोणत्या गावाची ओळख झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे बेला ग्रामपंचायत, जी महाराष्ट्रातली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भंडारा जिल्ह्यातील बेला हे भारतातील पहिलं नेट झिरो ग्रामपंचायत म्हणून ओळख याला मिळाली आहे आणि सरपंच शरद गायधने यांच्या पुढाकाराने गावामध्ये 90,000हून जास्त झाडं लावली गेलेली आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न. जगातील सर्वात मोठे सेमी कंडक्टर क्लीन रूम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले, तर ते गुजरातमध्ये. मायक्रॉन टेक्नॉलॉजीने गुजरातच्या साणंदमध्ये जगातील सगळ्यात मोठं सेमी कंडक्टर क्लीन रूम सुरू केलेलं आहे आणि ही भारतातील पहिलीच ॲडव्हान्स मेमरी ATMP युनिट आहे असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न. प्रश्न 5वा. आईकडून बाळाकडे HIV संक्रमण पूर्णपणे थांबवणारा पहिला EU देश कोणता ठरला आहे, तर तो डेन्मार्क हा देश आहे. युरोपियन युनियनमधील देशांमध्ये आईकडून बाळाकडे HIV आणि सिफिलिस संक्रमण थांबवणारा पहिला देश ठरलेला आहे, जो डेन्मार्क आहे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलंय की डेन्मार्कने 2021 ते 2024 या काळामध्ये सगळ्या गरजेच्या निकषांची पूर्तता देखील यासाठी केलेली आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 6वा. 2026च्या मिलाना कार्टिना हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदकं कोणत्या देशाने जिंकलेली आहेत, तर ती नॉर्वे या देशाने जिंकलेत. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा मिलाना कार्टिना इटलीमध्ये झाल्यात. यजमान इटलीने 30 पदकं जिंकली आहेत यामध्ये आणि त्यामधली 10 पदके ही सुवर्ण पदके आहेत. नॉर्वेने 41 पदके आणि त्यामध्ये 18 सुवर्ण मिळवून सर्वांना मागे टाकलंय. हे सलग तिसरं हिवाळी ऑलिम्पिक होतं आणि जिथे नॉर्वेने सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत. ब्राझीलला हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक या दरम्यान मिळालेलं आहे. पुढील प्रश्न. INS अंजदीप कमिशनिंग कोणत्या ठिकाणी झाले, तर उत्तर आहे चेन्नई बंदरामध्ये. INS अंजदीप हे कमिशनिंग 27 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नई बंदरावरती झालेला आहे. INS अंजदीप हा ASWC अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट प्रकल्पापैकी 4थं जहाज आहे आणि INS अंजदीपमुळे भारतीय नौदलाची किनारी सुरक्षा पाणबुडी विरोधी ताकद वाढलेली आहे. पुढील प्रश्न. प्रश्न 8वा. हेनली अँड पार्टनर्स ग्लोबल रेसिडेन्स प्रोग्राम इंडेक्स 2026 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाला मिळालेला आहे,
तर तो ग्रीस या देशाला. ग्रीसने सलग दुसऱ्या वर्षी 73 गुणांसह पहिलं स्थान मिळवलंय. UAE, इटली आणि स्वित्झर्लंड या तिघांनी दुसरं स्थान शेअर केलेलं आहे. या निर्देशांकामध्ये देशाचं मूल्यांकन प्रतिष्ठा, जीवनमान, कर प्रणाली आणि प्रक्रियेतील कार्यक्षमता या निकषांवरती होत असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतीय सेना आणि रेल मंत्रालय यांच्यातील कराराला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर याचे योग्य उत्तर आहे फ्रेमवर्क ऑफ कोऑपरेशन, असं त्याचं नाव आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. या करारामुळे निवृत्त सैनिक आणि अग्निवीरांना रेल्वे नोकऱ्यांच्या संधी मिळणार आहेत. मुद्दा लक्षात घ्या, एक्झॅक्टली काय सुविधा यात दिली जाणार आहे. निवृत्त सैनिकांच्या कौशल्यानुसार त्यांना योग्य पद मिळण्यास मदत केली जाईल. हा उपक्रम दोन्ही मंत्रालयांमध्ये समन्वय वाढवतो आणि आधुनिक आणि अनुभवी सैनिकांचं ज्ञान देशाच्या विकासासाठी वापरतो. ठीक आहे. पुढील प्रश्न 10वा. नवीन सीड ॲक्ट आणि सुधारित पेस्टिसाइड्स ॲक्ट लागू करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर उत्तर आहे शिवराज सिंह चौहान यांनी अशी घोषणा केलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवीन सीड ॲक्ट आणि सुधारित पेस्टिसाइड ॲक्ट जाहीर केलेला आहे. घोषणा मसुरी, उत्तराखंडमध्ये झाली आणि एक भारत उपक्रमाअंतर्गत AI वरती आधारित डिजिटल प्रणाली तयार केलेली आहे यामध्ये. आणि मुख्य उद्देश म्हणजे कृषी उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं असं आहे. पुढील प्रश्न, विकोसॅट-1 हा मिनी उपग्रह कोणत्या राज्यातील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला आहे? तर तमिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांनी. विकोसॅट-1 हा 600 ग्रॅम वजनाचा मिनी उपग्रह आहे. हा उपग्रह बुरशीच्या बीजाणूंच्या अभ्यासासाठी खास 5 सेन्सर लावलेले आहेत यामध्ये. आणि याचा मुख्य काम काय आहे तर बुरशीच्या विषाणूंच्या स्ट्रेटोस्फिअरमध्ये याचा अभ्यास करणं असं आहे. पुढील प्रश्न 12वा. लखपती बिटिया योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर ती दिल्लीने सुरू केलेली आहे. दिल्ली लखपती बिटिया योजना 2 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत आधीची मूळ मदत रक्कम 36,000 होती, आता ती वाढवून 56,000 केली गेलेली आहे. आणि मुलीला 21 वर्षांपर्यंत व्याजासह एकूण रक्कम सुमारे 1 लाख किंवा त्याहून जास्त मिळते. पुढील प्रश्न, SFE आउटस्टँडिंग नॅशनल एथनो फार्माकोलॉजिस्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर तो आचार्य बालकृष्ण यांना. सोसायटी ऑफ एथनो फार्माकोलॉजी म्हणजेच SFE भारत या संस्थेने हा पुरस्कार दिला. आणि एथनोफार्मॉलॉजी आणि आयुर्वेदाच्या वैज्ञानिक मान्यतेत हे योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न 14वा. डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 स्पर्धेमध्ये कांस्य पदक कोणी जिंकलेलं आहे? तर ते शायना मणिमुथू यांनी. शायना मणिमुथू यांनी डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. आणि या कामगिरीमुळे भारताला डच ज्युनियर इंटरनॅशनल 2026 मध्ये कांस्य पदक मिळालंय. पुढील प्रश्न 15वा. महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर ते प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2026 रोजी महाकर्मी मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टलचं उद्घाटन झालं. महाकर्मी पोर्टल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मेडिकल क्लेम प्रक्रियेत वेग आणतं आणि या डिजिटल पोर्टलमुळे मेडिकल क्लेम प्रक्रिया आता ऑनलाईन, पारदर्शक आणि सहज झालेली आहे. पुढील प्रश्न 16वा. फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्य पोर्टल कोणाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आले? तर ते तुकाराम मुंढे यांच्या.
फेब्रुवारी-मार्च 2026 दरम्यान तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांसाठी दिव्यांग सहाय्य पोर्टल सुरू केलं. हे पोर्टल पूर्णपणे AI सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि या पोर्टलवरती 21 वेगवेगळ्या अपंगत्व श्रेणीसाठी कागदपत्रांची गरज नाही आणि अर्ज ऑनलाईन करता येतो आणि स्टेटस लगेच कळतो. यामध्ये स्टेटस पुढील प्रश्न 17वा. अबा शॉल यांनी मार्च 2026 मध्ये कोणत्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे? तर उत्तर आहे केंद्रीय कारागृह श्रीनगर अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सबा शॉल या श्रीनगरच्या केंद्रीय कारागृहाच्या पहिल्या महिला अधीक्षक झालेल्या आहेत. गृह विभागाने 2 मार्च 2026 रोजी आदेश काढून त्यांची नियुक्ती केलेली आहे. सबा शॉल या पीरबाग श्रीनगरमध्ये राहतात. त्यांनी सोशल वर्कमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय आणि 2012 मध्ये त्यांनी JKPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि पोलीस कारागृह अधीक्षक हे पद मिळवले. पुढील प्रश्न 18वा. माजी खासदार प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं निधन कोणत्या वयात झालेलं आहे? तर 91व्या वर्षी. प्राचार्य डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचे वयाच्या 91व्या वर्षी लातूर येथे निधन झालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ते संस्थापक कुलगुरू होते. लातूरचे पहिले लोकायुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांना मिळालेला होता आणि मराठी साहित्य, दलित चळवळ आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं आहे. पुढील प्रश्न. सेवा संकल्प ठराव कोणत्या संस्थेनं प्रशासित केलेला आहे? तर तो DRDOने. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. DRDO व्यवस्थापन परिषदेने सेवा संकल्प नावाचा ठराव पारित केला. ठराव DRDO भवनमध्ये झाला. हा ठराव DRDOचे वैज्ञानिक आणि कर्मचारी देशांच्या सशस्त्र दलांना बळकट करण्याची शपथ घेतात. मुख्य उद्देश आहे प्रगत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करणे. ओके. पुढील प्रश्न 20वा. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर ते धीरज काकडिया यांचं आहे. डॉक्टर धीरज काकडिया हे आकाशवाणीचे अतिरिक्त महासंचालक आहेत. त्यांचं हे पुस्तक आहे आणि पुस्तकात महात्मा गांधी यांच्या आयुष्यावरती आणि त्यांचा संवाद कौशल्यावरती लोकांवरती झालेला प्रभाव यावरती प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न 21वा. जानेवारी 2026 मध्ये CA फायनल परीक्षेमध्ये AR1 कोणी मिळवला? तर त्यांचं नाव दीक्षा गोयल असं आहे. तिने 600 पैकी 486 गुण मिळवून तब्बल 81 टक्केवारी गाठलेली आहे. CA फायनल सारख्या कठीण परीक्षेमध्ये इतके गुण मिळवणं खरंच मोठं यश मानलं जात आहे. पुढील प्रश्न 22वा. ॲलिसा हिलीने कोणत्या संघासाठी तिचा अंतिम ODI सामना खेळला? तर ऑस्ट्रेलिया संघासाठी. ॲलिसा हिलीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. ही ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे आणि तिचा शेवटचा ODI सामना जबरदस्त ठरला. 98 चेंडू तिने 158 धावा केलेल्या आहेत या दरम्यान, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 23वा. अलेक्झांडर स्टब ने 11व्या रेझिन डायलॉग 2026 मध्ये कोणत्या भूमिकेत ते सहभागी होणार आहेत? तर ते मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. महत्त्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. या भेटी दरम्यान ते नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्यामध्ये ते द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. युरोपियन युनियन आणि नॉर्डिक देशांमध्ये फिनलंड हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदारी देश आहे. पुढील प्रश्न 24वा. डार्क ऑक्सिजन शोध कुठे लागलेला आहे? तर हा पॅसिफिक महासागराच्या खोल समुद्रात ह्याचा शोध लागलेला आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सहसा ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकाश संश्लेषण लागतो आणि त्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो, पण समुद्राच्या तळाशी पॅसिफिक
नॉड्यूल्समध्ये मँगनीज आणि निकेल कोबाल्ट सारख्या धातू असतात आणि या शोधामुळे ऑक्सिजन कसा तयार होतो याबद्दलचं आपलं ज्ञान बदलू शकतं. ठीक आहे. पुढील प्रश्न 25वा. आरव देंगला भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे? तर तो 93वा. आरव देंगाल हा मुंबईचा 17 वर्षाचा बुद्धिबळपटू आहे आणि त्याने 2500 पेक्षा जास्त ELO रेटिंग्स मिळवलेला आहे आणि अखेर ग्रँडमास्टर किताब आपल्या नावावरती त्याने केलाय आणि 2026 मध्ये ग्रँडमास्टर होणारा आरव दुसरा भारतीय ठरलेला आहे. त्याआधी आर्यन वर्षनेय याने 92वा ग्रँडमास्टर तो झालेला होता. पुढील प्रश्न 26वा. W100 टेनिस स्पर्धेमध्ये सिंगल्स अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी भारतीय खेळाडू कोण आहे? तर ती वैष्णवी अडकर असं तिचं नाव आहे. वैष्णवी अडकर ही पुण्यातील 21 वर्षीय टेनिसपटू आहे. 2026 मध्ये तिने बेंगळुरूच्या W100 स्पर्धेत थेट अंतिम फेरी गाठली आहे. सानिया मिर्झा नंतर म्हणजे 2009 नंतर W100 सिंगल्स अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ती ठरलेली आहे. पुढील प्रश्न 27वा. मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रोजेक्ट हनुमान कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर तो आंध्र प्रदेश या राज्याने. आंध्र प्रदेश सरकारने 3 मार्च 2026 रोजी प्रोजेक्ट हनुमान सुरू केलाय आणि ज्याचा उद्देश मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करणे. हनुमान म्हणजे हिलिंग अँड नर्चरिंग युनिट फॉर मॉनिटरिंग एड अँड नर्सिंग वाईल्ड लाईफ असा त्याचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न 28वा. वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2026 साठी अधिकृत भागीदारी म्हणून कोणत्या भारतीय संस्थेची निवड करण्यात आली? तर उत्तर आहे अदानी समूहाची. महत्वाचे पॉइंट्स पहा. वर्ल्ड इंजिनिअरिंग डे फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट दरवर्षी 4 मार्चला साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. युनेस्कोने या दिवसाला मान्यता दिलेली आहे आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंजिनिअरिंग ऑर्गनायझेशन त्याचा समन्वय करत असते. पुढील प्रश्न 29. ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य म्हणून ओळखले जाणारे अलीकडेच निधन पावलेली व्यक्ती कोण आहेत? तर त्यांचं नाव HK दुआ असं आहे. ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि माजी राज्यसभा सदस्य HK दुआ यांचं वयाच्या 88व्या वर्षी नवी दिल्ली येथे निधन झालेलं आहे. द ट्रिब्यून, द इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाइम्स या मोठ्या वृत्तपत्रात त्यांनी संपादन म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि HD देवेगौडा यांचे ते माध्यम सल्लागार ही होते. ठीक आहे. पुढील प्रश्न 30वा. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून कोणत्या देशासाठी निवड झालेली आहे? तर त्यांची कोलंबिया या देशामध्ये निवड झालेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा अधिकृत दौरा 6 ते 10 मार्च 2026 या काळामध्ये कोलंबियामध्ये होणार आहे. भारताच्या निवडणूक आयोगाच्या ग्लोबल एंगेजमेंट ऑफ इलेक्ट्रल एक्सलन्स या उपक्रमाअंतर्गत ही निवड झालेली आहे त्यांची आणि 5 सदस्यांची शिष्टमंडळ कुमार आशीर्वाद, मनोहर पारकर, प्रियेश महाजन आणि सागर शिर्के यांचा समावेश आहे या शिष्टमंडळामध्ये. ठीक आहे. 1 मिनिट हा. प्रश्न क्रमांक 31. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताचे परकीय चलन साठे किती झाले आहेत? तर याचे उत्तर आहे
$728.49 अब्ज इतके. 27 फेब्रुवारी 2026ला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचे परकीय चलनसाठे $728.49 अब्जपर्यंत पोहोचले आहेत. आणि या साठ्यामध्ये फॉरेन करन्सी असेट्स हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याच आठवड्यात भारताने गोल्ड रिझर्व्ह हे $131.63 अब्ज इतके झालेले आहे. आणि स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDR हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने तयार केलेलं एक खास राखीव मालमत्ता आहे. पुढील प्रश्न 32वा. पार्किन्सन रोगासाठी जगातील पहिलं स्टेम सेल उपचार कोणत्या देशाने मंजूर केले? तर ते जपानने मंजूर केलेले आहे. पार्किन्सन हा आजार डोपामाइन तयार होणाऱ्या न्यूरॉन्सच्या नाशामुळे होत असतो. आणि पार्किन्सनसाठी ॲम्चरेपी हे औषध जपानमधील सुमिटोमो फार्मा कंपनीने तयार केले आहे. आणि शायनी यामानाका यांनी iPS पेशी शोधल्या आणि त्यासाठी त्यांना 2012 नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा. शेवटचा प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती कोणी केलेली आहे? तर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. जिष्णू देव वर्मा यांचा 15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुरा अगरताळा शहरामध्ये झालेला आहे त्यांचा जन्म. आणि 2018 ते 23 या काळामध्ये ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते आणि ते भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. प्रश्न क्रमांक 34. भारतातील पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट कोणते ठरणार आहे? तर ते विक्रम-1 असं त्याचं नाव आहे. विक्रम-1 हे भारतातील खाजगी क्षेत्रातील बनवलेलं पहिलं ऑर्बिटल रॉकेट आहे. आणि या रॉकेटला विक्रम साराभाई यांचं नाव दिलेलं आहे. आणि हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचं जनक होते. आणि स्कायरूट एरोस्पेस ने याआधी नोव्हेंबर 2022 विक्रम S नावाचं भारतातलं पहिलं खाजगी सब ऑर्बिट रॉकेट प्रक्षेपित केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 35. महिला जनसुनवाई कार्यक्रम कोणत्या संस्थेमार्फत आयोजित केला जाणार आहे? तर तो राष्ट्रीय महिला आयोगामार्फत. हा उपक्रम जवळपास 500 जिल्हे आणि 25 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये होईल. आणि या कार्यक्रमातून 15,000 महिलांच्या तक्रारी सोडवायच्या आहेत. आणि राष्ट्रीय महिला आयोग वर्तमान 9व्या अध्यक्षा या श्रीमती विजया किशोर रहाटकर या आहेत. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 36वा. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ कोणता पुरस्कार सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर त्या पुरस्काराचं नाव आहे गतिमान नागरी सेवा पुरस्कार. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीसाठी गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच अजित पवार यांच्या स्मरणार्थ राज्यात एक भव्य स्मारक उभारण्याची घोषणा देखील या दरम्यान करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 37वा. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांनी मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत कोणते वयोमर्यादा निश्चित केलेली आहे? तर आंध्र प्रदेशमध्ये 13 वर्षे आणि कर्नाटकमध्ये 16 वर्षे अशी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री N चंद्राबाबू नायडू यांनी 13 वर्षांखालील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैया यांनी 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावरती बंदी घालण्याची घोषणा केलेली आहे. हा निर्णय मुलांचं मानसिक आरोग्य, शिकण्याची क्षमता आणि डिजिटल व्यसन कमी करण्यासाठी घेतला जात आहे असं त्यांनी सांगितले. प्रश्न क्रमांक 38वा. पहिला खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर ते छत्तीसगडमध्ये होणार आहे. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 या स्पर्धेचं पहिल्यांदाच छत्तीसगडमध्ये आयोजन होणार आहे. आणि शुभंकर याचा मोरवीर असा आहे. आणि भारतातून 750 पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. पुढील प्रश्न 39. पोषण सुधारणासाठी नीती आयोगाने कोणत्या संस्थेबरोबर करार केलेला आहे? तर
याचे योग्य उत्तर युनिसेफ असे असणार आहे. माझं उत्तर देणं इथे राहिलं, मी नंतर मेन्शन करेन. ठीक आहे, तर नीती आयोग आणि युनिसेफ इंडिया यांनी आकांक्षी जिल्हे आणि ब्लॅक बॉक्स पोषण सुधारण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी करार केलेला आहे. हेच उत्तर आहे त्याचं. ठीक आहे, आणि मुख्य उद्देश म्हणजे आई आणि मुलांचं पोषण सुधारायचं आहे. आणि युनिसेफ भारत इम्पॅक्ट फॉर न्यूट्रिशन I4N या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तांत्रिक मदत देणार आहे. पुढील प्रश्न 40वा. प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेश यांनी अंतिम फेरीमध्ये कोणाला पराभूत केले? तर ते डेव्हिड अँटन गुइजारो यांना. प्राग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सव झेक प्रजासत्ताकमध्ये झालेला आहे आणि भारताच्या डी गुकेश यांनी अंतिम फेरीमध्ये स्पेनच्या डेव्हिड अँटन गुइजारोला हरवलेला आहे आणि गुकेशने मास्टर्स विभागामध्ये 3.5 मिळवून संयुक्त 9वे स्थान मिळवलेले आहे. पुढील प्रश्न 41वा. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम कोण सुरू करणार आहे? तर हे केरळ पोलिसांमार्फत सुरू केला जाणार आहे हा उपक्रम. या कार्यक्रमाचा शुभारंभ तिरुवनंतपुरममध्ये झालेला आहे. हा उपक्रम महिलांच्या रात्री 9 पासून सकाळी 5 पर्यंत तातडीनं पोलीस मदत या दरम्यान मिळते आहे आणि मदतीसाठी 112 हा आपत्कालीन हेल्पलाईन नंबर असणार आहे आणि पोल ॲप SOS सुविधा महिलांसाठी यामध्ये उपलब्ध होईल. पुढील प्रश्न 42वा. नागरिकत्व सुधारणा कायदा CAA अंतर्गत आसाममध्ये पहिले नागरिकत्व प्रमाणपत्र कोणाला देण्यात आलेले आहे? तर ते दीपाली दास यांना. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2019 भारताच्या संसदेमध्ये 2019 मध्ये मंजूर झालेलं आहे आणि दीपाली दास या आसामच्या पहिल्या महिला ठरल्यात ज्यांना CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र मिळालेलं आहे. पुढील प्रश्न 43वा. जर्मनमध्ये पुरुषांच्या व्यावसायिक फुटबॉल संघाची पहिली महिला मुख्य प्रशिक्षक कोण झालेली आहे? तर त्यांचं नाव सबरीना विटमन असं आहे. तर सबरीना विटमन या जर्मनमधील पुरुष व्यावसायिक फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पोहोचणाऱ्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. त्या सध्या FC इनगोलस्टॅड 04 क्लबच्या मुख्य प्रशिक्षक देखील आहेत. पुढील प्रश्न 44. ALH MK3 म्हणजे ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दलासाठी कोणत्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे? तर उत्तर आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL कडून. ALH MK3 मध्ये 2 इंजिन आहेत आणि हे हेलिकॉप्टर समुद्रातील सुरक्षा आणि बचाव कार्यासाठी वापरतात. पुढील प्रश्न 45वा. भारतीय पहिले रिंग मेट्रो कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? तर ते दिल्लीमध्ये. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये भारतातील पहिले रिंग मेट्रोचे उद्घाटन केले. दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनचं काम पूर्ण झाल्याने हे रिंग मेट्रो सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न 46वा. 2026च्या T20 वर्ल्ड कप फायनल्समध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव केलेला आहे? तर न्यूझीलंडचा. 2026च्या T20 वर्ल्ड कप फायनल्समध्ये भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती झाला होता आणि या विजयामुळे भारताने तिसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि सगळ्यात खास म्हणजे सलग दुसऱ्यांदा हा किताब उचलत इतिहास घडवलेला आहे भारताने. पुढील प्रश्न 47. इंडोनेशियाने कोणत्या देशाकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा करार केलेला आहे? तर तो आपल्याकडून म्हणजेच भारताकडून. ब्राह्मोस ही कंपनी भारत आणि रशिया मिळून चालवतात आणि इंडोनेशिया हा करार आपली लष्करी ताकद वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी करत आहे. ब्राह्मोस निर्यातीचा पहिला करार 2022 पर्यंत फिलिपिन्स सोबत झाला होता.
पुढील प्रश्न 48. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धातील वीरचक्र विजेते के जी जॉर्ज यांचं निधन कोणत्या राज्यात झालेलं आहे? तर उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये. के जी जॉर्ज यांचं 7 मार्च 2026 रोजी निधन झालं. कॉर्प्स ऑफ सिग्नल्स मध्ये ते शेवटचे हयात वीर चक्र विजेते होते आणि 1965च्या युद्धामध्ये वाघा सेक्टरमध्ये जबरदस्त गोळीबार चालू असतानाही त्यांनी ब्रिगेड मुख्यालयासाठी दळणवळणाची लाईन जोडली होती. ही एक मोठी कामगिरी त्यांनी केली होती त्या दरम्यान. ठीक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 49. 2026 एक मिनिट. 2026च्या हुरुन ग्लोबल रिच लिस्ट मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याने प्रथमच स्थान मिळवलेलं आहे? तर शाहरुख खान याने. तर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट मध्ये 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या लोकांची जागतिक यादी जाहीर होत असते आणि 2026 मध्ये चायनामध्ये जवळजवळ 1110 म्हणजेच सर्वाधिक अब्जाधीश टॉपर्स आहेत आणि त्याच्यामध्ये युनायटेड स्टेट्समध्ये 1000 आहेत आणि इंडियामध्ये 308 इतके असून आपण 3ऱ्या स्थानावरती आहोत. ठीक आहे. पुढील प्रश्न 50. से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर ती पंचायत राज मंत्रालयाने. केंद्र सरकारने से नो टू प्रॉक्सी सरपंच ही मोहीम सुरू केलेली आहे. ही मोहीम म्हणजे काय? तर महिला सरपंचांच्या जागी त्यांच्या पती किंवा पुरुष नातेवाईकांची सत्ता चालवणे ही प्रथा थांबवण्यासाठी हा उपक्रम आहे आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ही मोहीम सुरू झाली आणि 18 मार्च पर्यंत ती चालणार आहे आणि 1992 मध्ये 73व्या घटनादुरुस्ती झाली तेव्हा भारतात पंचायत राज व्यवस्था आलेली आहे. पुढील प्रश्न 51. लामी तिये 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशासोबत करतो आहे? तर तो सेशेल्स सोबत. लामी तिये 2026 हा भारत आणि सेशेल्स यांच्या एकत्रित लष्करी सरावाचा भाग आहे. हा सराव 2001 पासून प्रत्येक 2 वर्षांनी केला जातो आणि सेशेल्स हा पश्चिम हिंदी महासागरातला एक द्वीपदेश आहे. पुढील प्रश्न 52. नॅशनल क्लायमेट स्टॅक इनोव्हेशन चॅलेंज ही योजना कोणत्या संस्थेनं सुरू केलेली आहे? तर ती नाबार्डने सुरू केलेली आहे. ही योजना गेट्स फाउंडेशन आणि डलबर्ग ॲडवायझर्स यांच्या मदतीने सुरू झालेली आहे. मुख्य उद्देश हवामानाशी संबंधित वेगवेगळ्या डेटाचा वापर करून एक डिजिटल सिस्टीम तयार करणं आणि पुढील 10 ते 15 वर्षांसाठी हवामान संकटांचा अंदाज लावण्यावरती खास लक्ष दिलेलं आहे. पुढील प्रश्न 53. महिला पंचायत प्रतिनिधींची राष्ट्रीय परिषद कोणत्या अभियानाअंतर्गत आयोजित केली जाते? तर ती सशक्त पंचायत नेत्री अभियान या अंतर्गत. पंचायती राज मंत्रालय महिला निवडून आलेल्या पंचायत प्रतिनिधींसाठी राष्ट्रीय परिषद घेणार आहे आणि मुख्य उद्देश आहे भारतातील महिलांच्या नेतृत्वाखालील स्थानिक स्वराज्य संस्था आणखीन बळकट करणे. पुढील प्रश्न 54. मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 साठी कोणाची निवड झालेली आहे? तर ती अमोल पालेकर यांची. ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांची मेटा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 त्यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार महिंद्र ग्रुपने सुरू केलेला आहे आणि टीम वर्क आर्ट्स या त्याचे आयोजन करते. पुढील प्रश्न 55. प्रोबा 3 हे मिशन कोणत्या संस्थेचं आहे? तर ते युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे आणि प्रोबा 3 हे युरोपियन स्पेस एजन्सीचं मिशन असून यामध्ये 2 उपग्रह आहेत. त्यामध्ये आहे कोरोनोग्राफ आणि अक्युल्टर असं त्याचं नाव आहे. हे दोघं एकत्रित काम करतात आणि उद्देश काय आहे? तर सूर्याच्या बाहेरील वातावरणाचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करणं हा त्यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न 56. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच कोणत्या प्रकारच्या इच्छामरणाला
परवानगी दिलेली आहे. तर पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे निष्क्रिय इच्छामरण. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर 12 वर्षांहून जास्त काळ कोमामध्ये अडकलेल्या हरीश राणा याला पॅसिव्ह युथनेशिया मंजूर केलं आणि 2018 मध्ये कॉमन कॉज प्रकारात सर्वोच्च न्यायालयाने कलम 21 अंतर्गत सन्मानाने मरणाचा अधिकार मान्य केलेला आहे आणि 2023 मध्ये न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशियाची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी म्हणून मार्गदर्शक तत्वांमध्येही बदल केलेला आहे. जरा ब्रेक घेते 1 मिनिट. पुढील प्रश्न 57वा. महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026-27 मध्ये महिलांना तक्रार नोंदवण्यासाठी कोणते नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे? तर त्याचं नाव आहे महिला सन्मान पोर्टल. ठीक आहे. महिलांच्या तक्रारी ऐकण्यासाठी महिला सन्मान पोर्टल सुरू झालंय आणि हे पोर्टल थेट पोलिसांशी जोडलेलं आहे. 2026च्या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष लक्ष देखील दिलेलं आहे. पुढील प्रश्न 58वा. कोल्ड रिस्पॉन्स लष्करी सराव कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो? तर तो नाटो मार्फत. नाटोने 9 ते 19 मार्च 2026 या काळामध्ये कोल्ड रिस्पॉन्स नावाचा आर्टिक लष्करी सराव सुरू केला. 25,000 सैनिक आणि 14 देश यात सहभागी झाले होते. मुख्य उद्देश आर्टिकच्या कडक हवामानामध्ये लष्करी कारवाईसाठी तयारी तपासणं. पुढील प्रश्न 59. आहार 2026 आंतरराष्ट्रीय अन्न आणि अतिथी मेळा कुठे आयोजित करण्यात आला? तर तो नवी दिल्ली येथे. आहार 2026 आंतरराष्ट्रीय अन्न आणि अतिथी मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे केलं आणि इटलीला भागीदारी देश म्हणून निवडलं होतं या दरम्यान. आणि आहार हा मेळा अन्न प्रक्रिया, अतिथी आणि कृषी क्षेत्रातल्या लोकांसाठी एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. पुढील प्रश्न 60वा. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो अशोक सराफ यांना. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला. अशोक सराफ हे मराठी चित्रपट सृष्टीतले दिग्गज आहेत आणि त्यांना पद्मश्री 2025 मध्ये आणि महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार 2026 मध्ये यापूर्वी मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 61वा. आणि मोल्ट बुक हे प्लॅटफॉर्म अलीकडेच कोणत्या कंपनीने विकत घेतले? तर ते मेटाने. मेटा या कंपनीने AI एजंटसाठी डिझाईन केलेलं सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म मोल्ट बुक विकत घेतलं. मोल्ट बुक रेडिट सारखं प्लॅटफॉर्म आहे आणि जिथे AI बॉट्स एकमेकांशी गप्पा मारतात आणि कोड शेअर करतात. पुढील प्रश्न 62वा. जगातील पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र कोणत्या शहरात उभारलं जाणार आहे? तर ते लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जगातील पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारलं जाणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेमध्ये ही घोषणा केलेली आहे. महात्मा गांधींचे सचिव केळकर ज्या ऐतिहासिक लंडनच्या वासूत राहत होते ती इमारत महाराष्ट्र सरकारने 5 कोटींना विकत घेतलेली आहे. पुढील प्रश्न 63वा. कुदरत अन्नपूर्णा ही गव्हाची उच्च उत्पादन देणारी जात कोणी विकसित केलेली आहे? तर ती रणजित कुमार सिंह यांनी.
कुदरत अन्नपूर्णा नावाची गव्हाची जात रणजित कुमार सिंह वाराणसीचे शेतकरी आणि नवोन्मुख यांनी तयार केलेली आहे आणि राष्ट्रीय नवोन्मुख फाउंडेशन च्या मदतीने या जातीचं व्यापारीकरण आणि खाजगी कंपन्यांकडे सुपूर्तती केली जाईल. पुढील प्रश्न 64वा. आधार प्रणालीची सायबर सुरक्षा मजबूत करण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे? तर तो युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI आधार प्रणालीला जास्त सुरक्षित बनवण्यासाठी बग बाउंटी प्रोग्राम घेऊन आलाय. तर या कार्यक्रमामध्ये UIDAI ची वेबसाईट, माय आधार पोर्टल आणि सिक्युअर कोड ॲप यांची सुरक्षा कसून तपासतात. पुढील प्रश्न 65वा. स्केलेटन लेक म्हणून ओळखले जाणारे रूपकुंड तलाव कोणत्या राज्यात आहे? तर ते उत्तराखंडमध्ये आहे. तर रूपकुंड तलाव हे हिमालयातलं एक रहस्यमय ठिकाण आहे. उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 5020 मीटर उंचीवरती हा तलाव दडलेला आहे आणि या तलावाभोवती 300हून अधिक मानवी सांगाडे सापडल्यामुळे लोक याला स्केलेटन लेक म्हणून ओळखतात. रूपकुंड नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व्हच्या अगदी जवळ आहे. हे जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने याला मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 66वा. ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेत कोणी मांडले? तर ते वीरेंद्र कुमार यांनी. सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी ट्रान्सजेंडर व्यक्ती हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं. हे विधेयक 2019 मध्ये लागू झालेल्या ट्रान्सजेंडर व्यक्ती अधिनियमात सुधारणा करण्यासाठीचं आहे आणि उद्दिष्ट काय याचं? तर ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांना आणखी मजबूत संरक्षण द्यायचं आहे यामार्फत. पुढील प्रश्न 67. मटा सन्मान 2026-16 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने कोणत्या सेवाव्रती दाम्पत्यांना गौरव करण्यात आला? तर उत्तर आहे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना. मटा सन्मान 2026-16 मध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवण्यात आलं. पुरस्कारांची मान्यता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पुढील प्रश्न 68वा. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये पुरुषांच्या हाय जम्प T63 प्रकारामध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले? तर ते शैलेश कुमार यांनी जिंकलेलं आहे. भारताच्या शैलेश कुमार यांनी नवी दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्समध्ये पुरुष हाय जम्पमध्ये T63 या प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले. शैलेश यांनी 1.84 मीटर उंच उडी मारून पहिला क्रमांक मिळवला. T63 ही श्रेणी पॅरा ॲथलेटिक्समध्ये खालच्या अंगातील अडचणी असलेल्या आणि कृत्रिम पाय वापरणाऱ्या खेळाडूंना दिली जाते. श्रेणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न क्रमांक 69. मुंबईचे प्रशिक्षक पासपोर्ट अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती कोणाची झालेली आहे? तर ती स्वप्नील थोरात यांची. स्वप्नील थोरात यांची भारताच्या मुंबईचे प्रशिक्षक पासपोर्ट अधिकारी म्हणून जबाबदारी यांनी स्वीकारलेली आहे. 2018 ते 2023 या काळामध्ये स्वप्नील थोरात हे दक्षिण कोरियामधल्या भारतीय दूतावासात काम करत होते आणि नवी दिल्लीच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वित्तीय सहभागातही सुमारे 2.5 वर्ष त्यांनी काम पाहिलेलं आहे. जरा 1 मिनिट ब्रेक घेते.
प्रश्न क्रमांक 70, कर्नल C.K. नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो राहुल द्रविड यांना. राहुल द्रविड यांना BCCIच्या के नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला आणि 15 मार्च 2026 रोजी न्यू दिल्ली येथे होणाऱ्या BCCI नमन अवॉर्ड या समारंभामध्ये त्यांना हा सन्मान दिला जाईल. आणि राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेटसाठी 16 वर्ष खेळाडू म्हणून आणि 509 सामने खेळून मोठे योगदान दिलेले आहे. पुढील प्रश्न 71, महाराष्ट्राच्या धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभामध्ये कोणी सादर केले? तर ते पंकज भोयर यांनी. महाराष्ट्र विधानसभेमध्ये राज्यमंत्री पंकज भोयर यांनी धर्म स्वातंत्र्यता विधेयक मांडलं. जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन कुणाचं धर्मांतर केलं तर कमाल 7 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावला जाईल आणि धर्मांतर झाल्यास 21 दिवसांच्या आत संबंधित अधिकाऱ्याला जाहीर घोषणा करावी लागते. पुढील प्रश्न 71, भारताचे 94वे ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत? तर ते मयांक चक्रवर्ती. आसामच्या 16 वर्षाच्या मयांक चक्रवर्ती यांनी 94व्या बुद्धिबळ ग्रँडस्लॅम होण्याचा मान मिळवलेला आहे. ते ईशान्य भारत आणि आसाममधून ग्रँडमास्टर बनणारे पहिले खेळाडू आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा नाव आणि क्रमांक ग्रँडमास्टरचा. आणि मयांक हे IM फिलिप लिंडग्रेनवरती मात करत हा ऐतिहासिक टप्पा त्यांनी गाठलेला आहे आणि या सराईवरती त्यांनी 2500 ELO रेटिंग आकडाही ओलांडलेला आहे. प्रश्न 73, CE-20 मायक्रोजेनिक इंजिनचे यशस्वी परीक्षण कोणत्या संस्थेनं केलेलं आहे? तर ते इस्रोने. CE-20 क्रायोजेनिक इंजिनचं 22 टन थ्रस्टवरती सी लेवल हॉट टेस्ट यशस्वीपणे पार पाडली. ही ट्रायल तमिळनाडूमधल्या महेंद्रगिरी येथे इस्रो प्रॉपल्शन कॉम्प्लेक्समध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न 74, ग्लोबल कॉन्फरन्स ऑन वुमन इन ॲग्री फूड सिस्टीम कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे. या परिषदेचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले आणि GCWAS 2026 12 ते 14 मार्च 2026 या काळामध्ये नवी दिल्ली येथे होणार आहे आणि याची थीम आहे ड्रायव्हिंग प्रोग्राम अटेनिंग न्यू हाईट्स अशी आहे. आणि परिषदेच्या चर्चेला केंद्रबिंदू महिलांचे शेतीमधील सक्षमीकरण, बदलत्या हवामानासोबत जुळवून घेणारी शेती आणि महिला शेतकरी उद्योजकतेवरती भर असा आहे. ॲक्च्युली बिल्डिंगच्या खाली काहीतरी काम चालू आहे, तुम्हाला थोडासा डिस्टर्बन्स होऊ शकतो, त्यासाठी सॉरी, पण ते आता जाऊन मी थांबवू शकत नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न 75, सोनम वांगचुक यांची नजरकैद कोणत्या सरकारने रद्द केली? तर ती केंद्र सरकारने. सोनम वांगचुक यांना सप्टेंबर 2024 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा NSA अंतर्गत ताब्यात घेतलेलं होतं. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि संवाद वाढावा म्हणून हा निर्णय घेतला गेला होता. आणि सोनम वांगचुक हे लडाखमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी आहेत. पुढील प्रश्न 76, पूर्णपणे स्वयंचलित म्हणजे फुली ऑटोमॅटेड हल्दिया बल्क टर्मिनलचे उद्घाटन कोणी केलेले आहे? तर ते नरेंद्र मोदी यांनी. हा टर्मिनल कोलकात्यातील श्याम प्रसाद मुखर्जी बंदराच्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि हल्दिया बल्क टर्मिनल हे हुगळी नदीवरती भारतातील पहिलं पूर्व स्वयंचलित ड्राय बल्क टर्मिनल आहे आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड हा प्रकल्प तयार करत आहे.
पुढील प्रश्न 77वा. महिला क्रिकेटमधील योगदानासाठी BCCIचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला किंवा कोणाला दिला जाणार आहे, तर तो मिताली राज यांना. महिला क्रिकेटमध्ये दिलेल्या योगदानासाठी मिताली राज यांना जीवन गौरव पुरस्कार देणार आहेत. आणि BCCIचा कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्कार यावेळी राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना मिळणार आहे. हा प्रश्न पण लक्षात ठेवा पॉइंट. पुढील प्रश्न 78वा. मूत्रपिंड विकारामुळे होणाऱ्या रक्ताल्पतेच्या उपचारासाठी तयार केलेल्या डेसिड स्टॅड या औषधाला कोणत्या देशात विक्रीची परवानगी मिळालेली आहे, तर ती चीनमध्ये. औषधाचं नाव लक्षात ठेवा. झायडस लाईफ सायन्स या कंपनीने डेसिड स्टॅड नावाचं औषध चीनमध्ये विक्रीसाठी मंजूर झालेलं आहे. आणि डेसिड स्टॅक हे तोंडाने घेण्याचं औषध असून ते शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. पुढील प्रश्न 79वा. 2025 सालासाठीचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला, तर तो वैरामुथू यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. 2025 सालचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रसिद्ध तमिळ कवी लेखक वैरामुथू यांना मिळालेला आहे. वैरामुथू यांनी 4 दशकांपेक्षा जास्त काळ साहित्याची सेवा केली आणि 37हून अधिक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. पुढील प्रश्न 80वा. थंड पाण्यातील मत्स्य पालनावरती पहिले राष्ट्रीय संमेलन भारतात कुठे आयोजित करण्यात येणार आहे, तर ते श्रीनगरमध्ये. भारतात थंड पाण्यातील मत्स्य पालनावरती पहिलं राष्ट्रीय संमेलन श्रीनगर, जम्मू काश्मीर येथे होणार आहे. आणि हे संमेलन शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात होईल. आणि पंतप्रधान मत्स्य संपादन योजनेअंतर्गत थंड पाण्यातील मत्स्यपालनाच्या विकासासाठी जवळजवळ 2299.56 कोटी रुपयांची गुंतवणूक मंजूर करण्यात आलेली आहे. एक मिनिट जरा. पुढील प्रश्न 81वा. 98वा ऑस्कर अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर तो जेसी बकली यांना. जेसी बकली यांना हॅमनेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मिचेल बी जॉर्डन यांना सिनर्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला. दोन्ही पॉइंट्स लक्षात ठेवा. सिनर्स या चित्रपटाला 98व्या अकादमी पुरस्कारामध्ये जवळजवळ 16 नामांकनं मिळालेली आहेत. अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर अवॉर्ड. पुढील प्रश्न 82वा. मेघमलाई वन्यजीव अभयारण्य अलीकडेच नवीन प्रजातीचा शोध कोणत्या संस्थेनं लावलेला आहे, तर भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेनं. मेघमलाई अभयारण्य तमिळनाडूच्या थेनी जिल्ह्यात केरळ सीमेलगत आहे. आणि हे अभयारण्य पेरियार टायगर रिझर्व साठी महत्त्वाचा बफर झोन म्हणून वापरले जाते. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ने येथे 9 नवीन प्रजाती शोधलेल्या आहेत. हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या जैवविविधतेत हॉटस्पॉट मध्ये येतं. पुढील प्रश्न 83वा. महाराष्ट्र सरकारने दिव्यांग कल्याण विभागाचे नामांतर कोणत्या नावानं केलेलं आहे, तर ते दिव्यांग सक्षमीकरण विभाग. पॉइंट पहा त्याचे. महाराष्ट्रातील दिव्यांग कल्याण विभागाचं नाव आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग असं बदललेलं आहे. मुख्य उद्देश दिव्यांगांना अजून स्वावलंबी आणि सक्षम बनवणे असा आहे. पुढील प्रश्न 84. पंचुडोला मेलना हा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो, तर तो ओडिशामध्ये. पंचुडोला मेलना हा ओडिशातील एक प्रसिद्ध पारंपरिक उत्सव आहे. हे हरिराजपूर
मध्ये साजरा होतो आणि 2026 मध्ये पंचोडोला मेलना 8 ते 12 मार्च या दरम्यान आयोजित केला गेला होता. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 85, हिंदी भाषेतील जीते जी अलाहाबाद या स्मरण ग्रंथासाठी कोणत्या लेखिकेला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे 2025चा? प्रश्न महत्वाचा आहे. ममता कालिया यांना, ममता कालिया असं नाव आहे. आणि साहित्य अकादमीनं 2025चे पुरस्कार 24 भारतीय भाषांमध्ये जाहीर केलेत आणि या पुरस्काराचे वितरण 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे होईल. आणि इंग्रजी कादंबरीसाठी नवतेज सरणा यांना क्रिम्सॉन स्प्रिंग या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. शेवटचा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 86वा, भारत ट्राईब्स फेस्ट 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ते नवी दिल्ली येथे TRIFAD या संस्थेनं फेस्ट आयोजित केलेला आहे आणि ज्युअल ओराम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. 87वा प्रश्न, भारतीय महिला हॉकी संघाने FIH नॅशनल कप 2026 कुठे खेळणार आहे? तर तो ऑकलंड येथे होणार आहे आणि ही स्पर्धा 15 ते 21 जून 2026 रोजी ऑकलंड येथे होईल. आणि इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनने ही स्पर्धा 2021 पासून सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 88, 2026 BNP पारिबा ओपन पुरुष एकेरी विजेता कोण ठरलेले आहे? तर ते जानिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. 2026 महिला एकेरीमध्ये ॲरिना सबालेंका विजेती ठरलेली आहे. हा प्रश्न महत्वाचा आहे. पॉइंट पण आणि महिला आणि पुरुष असे दोन्ही पॉइंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 89, वैज्ञानिकांनी अलीकडेच कोणत्या प्रकारच्या नवीन ग्रहांचा शोध लावलेला आहे? तर ते द्रवरूप म्हणजे मेल्टन असा तो ग्रह आहे. एक्झोप्लॅनेट नावाच्या नवीन प्रकारातील द्रवरूप ग्रहाचा शोध लागला आहे आणि हा शोध जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने लावण्यात आला. पुढील प्रश्न 90वा, सी ड्रॅगन 2026 हा कोणत्या प्रकारचा लष्करी सराव आहे? तर तो पाणबुडी विरोधी आहे. उत्तर आहे त्याचं. आणि सी ड्रॅगन 2026 हा अमेरिका नेतृत्वाखाली पाणबुडी विरोधी सराव आहे. भारताने या सरावासाठी P-81 समुद्री गस्त विमान तैनात केले आहे. पुढील प्रश्न 91वा, भव्य योजनेअंतर्गत किती इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहे? तर ते 100 इंडस्ट्रियल पार्क्स. ही योजना नॅशनल इंडस्ट्री कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्राम या आधारे आखली आहे. उद्दिष्ट आहे देशात मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवणे. पुढील प्रश्न 92, 24 स्पीड पोस्ट सेवा कोणत्या संस्थेद्वारे सुरू करण्यात आली? तर ती स्पीड पोस्ट मार्फत. 24 स्पीड पोस्ट ही पोस्ट विभागाची नवीन प्रीमियम सेवा आहे आणि D+1 म्हणजेच पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीची हमी यामध्ये मिळते. युनिक्लो या ब्रँडचा भारतातील ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर तो जसप्रीत बुमरा आहे. युनिक्लो हा एक जपानी कपड्यांचा ब्रँड आहे आणि 2023 मध्ये कटरीना कैफ युनिक्लोची पहिली भारतीय ब्रँड अँबॅसेडर होती. पुढील प्रश्न 94वा, पंजाब सिखिया क्रांती 2.0 योजना कोणाच्या सहकार्याने राबवली जात आहे? तर ती वर्ल्ड बँकच्या सहकार्याने. पंजाब सिखिया क्रांती 2.0 हे प्रशिक्षण सुधारण पंजाब योजना सरकारने सुरू केलेली आहे. मुख्य उद्देश शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवेल. पुढील प्रश्न 95वा, लोअर कोपिली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कोणत्या राज्यात सुरू
राज्यात आहे तर तो आसाममध्ये आहे. लोअर कोपिली हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट हा 120 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे आणि एशियन डेव्हलपमेंट बँककडून या प्रकल्पासाठी निधी मिळालेला आहे. पुढील प्रश्न 96. कृषी सखी उपक्रम योजना कोणत्या संस्थेने सुरू केलेली आहे तर ते भारतीय कृषी विमा कंपनीने 2026 हे वर्ष FAO ने इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमन फार्मर म्हणून घोषित केलेला आहे. उद्देश काय आहे त्याचा तर महिला शेतकऱ्यांना पीक विमा आणि आर्थिक संरक्षणाबद्दल जास्त जागरूक करणं. प्रश्न क्रमांक 97. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे पुस्तक कोणी प्रकाशित केले तर ते देवेंद्र फडणवीस यांनी. विनोद पवार यांचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक पंढरपूर वारीतल्या परंपरेवरती आधारलेलं आहे. पुढील प्रश्न 98. HDFC बँकचे चेअरमन अतनू चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम चेअरमन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती KK मिस्त्री यांची. RBIने KK मिस्त्री यांना तात्पुरत्या चेअरमनपदी मंजुरी दिली. त्यांचा कार्यकाळ हा 3 महिन्यांचा असेल. पुढील प्रश्न 99. महाराष्ट्र मुद्रांक दुसरी सुधारणा विधेयक 2026 कधी मंजूर झालेला आहे तर ते 18 मार्च 2026 रोजी. पुढील प्रश्न 100. गो टेक 2026 प्रदर्शन कुठे आयोजित केले जाणार आहे तर ते पुणे येथे. गो टेक 2026 हे प्रदर्शन महाराष्ट्र गो सेवा कमिशन आयोजित करत आहे. अर्थ आर 2026 कधी आणि कोणत्या वेळेला साजरे केले जाणार आहे तर ते 28 मार्च रात्री 8:30 ते 9:30 या दरम्यान. WWF इंडिया ही मोहीम घेते आणि अर्थ आर 2007 साली सुरू झालेला आहे. आज 190हून जास्त देश या चळवळीत सहभागी आहेत. पुढील प्रश्न 102. एक मिनिट जरा ब्रेक घेते. प्रश्न क्रमांक 102. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार जगातील सर्वाधिक आनंद देश कोणता आहे तर उत्तर आहे फिनलंड. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार फिनलंडने सलग 9 वर्ष जगात सगळ्यात आनंदी देश म्हणून कायम राहिलेला आहे आणि अफगाणिस्तानने जगातील सर्वात दुःखी देश म्हणून स्थान मिळवलेलं आहे. लक्षात ठेवा. 103 वा प्रश्न. अंड्यावरती उत्पादन व समाप्ती तारीख नमूद करणे बंधनकारक करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते उत्तर प्रदेश हे राज्य आहे. हे नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील. पुढील प्रश्न. भारत चीन व्यापार पुन्हा कोणत्या खंडीतून सुरू होणार आहे तर तो लिपुलेख या खंडीतून. 7 वर्षांनी हा मार्ग उघडला जाणार आहे. 1 जून पासून लोकांनी पुन्हा व्यापार सुरू करण्याची तयारी या दरम्यान केलेली आहे. ग्लोबल ई स्पोर्ट्स गेम्स वर्ल्ड फायनल 2026 कुठे आयोजित करण्यात येणार आहे तर ते मुंबईमध्ये. या स्पर्धेमध्ये 23 देशांतील सुमारे 70 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचं आयोजन ग्लोबल ई स्पोर्ट्स फेडरेशन आणि ई फ्लॅग कॉर्प च्या सहाय्याने केले जाते. पुढील प्रश्न 106. राष्ट्रीय रक्षा विश्वविद्यालय ने कोणत्या संस्थेसोबत करार केलेला आहे तर SSB म्हणजे सशस्त्र सीमा बल सोबत. मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा प्रशिक्षण आणि मान्यता वाढवणे असा आहे. पुढील प्रश्न 101व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कोणाची निवड झालेली आहे तर मोहन जोशी यांची. मोहन जोशी हे ज्येष्ठ आणि अनुभवी अभिनेते
आहेत. पुढील प्रश्न 108. ब्लू व्हॉइस ॲप कोणत्या संस्थेने सुरू किंवा विकसित केलेले आहे? तर ते पॉंडिचेरी युनिव्हर्सिटीने. मच्छीमारांची सुरक्षा वाढवणं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि ॲपमध्ये रिअल टाईम हवामान माहिती सहज मिळते. पुढील प्रश्न, भारतामध्ये वस्त्रोद्योग निर्यातीमध्ये म्हणजे टेक्स्टाईल एक्सपोर्टमध्ये प्रथम राज्य कोणतं आहे? तर ते तमिळनाडू हे राज्य आहे आणि तमिळनाडूची निर्यात 4 वर्षामध्ये 29% जास्त वाढलेली आहे. पुढील प्रश्न 110. जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ती सुदर्शन पटनाईक यांची. कलेच्या माध्यमातून ते जनगणनेबद्दल जनजागृती करणार आहेत. जनगणना 2027 मध्ये जात आणि सामाजिक आर्थिक माहिती गोळा केली जाणार आहे. पुढील प्रश्न, भीम पेमेंट ॲपसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ती महेंद्रसिंग धोनी यांची. उद्देश आहे लोक जास्त डिजिटल व्यवहार करू लागतील आणि भीम ॲपवरती लोकांचा विश्वास बसेल. भारत का अपना पेमेंट ॲप असं या ॲपचं हे ॲप प्रमोट केलं जात आहे. पुढील प्रश्न, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये पहिल्या क्रमांकावरती कुठला देश आहे? तर तो पाकिस्तान आहे. पाकिस्तानमधील मुख्य दहशतवादी संघटना तालिबान पाकिस्तान TTP ने 2009 सालच्या पासून देशातील 67 जास्त हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली आहे. पुढील प्रश्न, 2026चा मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज कोणाला मिळाला आहे? तर तो विल्यम डॅलरिम्पल यांना. विल्यम डॅलरिम्पल 2026 मध्ये मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज यांना मिळालेला आहे. हा पुरस्कार द गोल्डन रोड हाऊ टू एन्शंट इंडियन ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड या पुस्तकासाठी त्यांना दिला गेलेला आहे. पुढील प्रश्न, 2026 वर्ल्ड ॲथलेटिक्स इंडोर चॅम्पियनशिपमध्ये पुरुष 60 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलंय? तर ते जॉर्डन अँथनी यांनी. जॉर्डन अँथनी 41 सेकंदात टॉप टाइम घेतला. हे या वर्षातील सर्वोत्तम प्रदर्शन ठरलं आणि ही स्पर्धा कुझवे पोमोज मध्ये झाली. पुढील प्रश्न, 2026चा स्कॉटहम वॉटर प्राइज कोणाला मिळालेला आहे? तर ते कावेह मदानी यांना. मदानी फक्त 44 वर्षांचे असून हे प्राइज जिंकणारे सर्वात तरुण विजेता ठरलेत आणि सध्या ते युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट फॉर वॉटर एन्व्हायरमेंट अँड हेल्थचे संचालक आहेत. पुढील प्रश्न 116. महाराष्ट्र केसरी 2026 चे विजेते कोण आहेत? तर हर्षवर्धन सदगीर असं त्यांचं नाव आहे पुरुष गटामध्ये, हे लक्षात ठेवू. नॅशनल AI स्किल्ड इनिशिएटिव्ह कोणी सुरू केले? तर ते अश्विनी वैष्णव यांनी. पुढील प्रश्न, टेरा फॅब प्रकल्प कोणी जाहीर केला? तर तो एलॉन मस्क यांनी, जो सेमीकंडक्टरशी रिलेटेड आहे. महिला भालाफेक F12 प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले? तर ते कॅपा मेरी यांनी. पुढील प्रश्न 120. ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ते इराणशी. साथी ॲप कोणत्या मंत्रालयानं सुरू केले? तर ते शिक्षण मंत्रालयाने. पुढील प्रश्न 122. भारतातील पहिले लिगो वेधशाळा कुठे उभारली जाणार आहे? तर ती महाराष्ट्रामध्ये. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप 2026 मध्ये महिलांच्या 51 किलो गटात विजेती कोण ठरलेली आहे? तर ती चंद्रिका पुजारी. पुढील प्रश्न 124. सेबीने कोणत्या गुंतवणूकदारांसाठी नेट सेटलमेंटची परवानगी दिलेली आहे? तर ते परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार म्हणजेच FPI यांना. गुजरातमध्ये पहिल्यांदाच साऊंडिंग रॉकेट कुठून प्रक्षेपित करण्यात आले? तर ते धोलेरा येथून.
पुढील प्रश्न 126. मध्य पूर्वेतील युद्धामुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर तो फिलिपिन्स हा देश आहे. लुबना काझी चौधरी या कोणत्या देशात प्रशासकीय कायदा न्यायाधीश म्हणून बनलेल्या आहेत? तर त्या अमेरिकेमध्ये या भारतीय आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 128. आकाश 3D प्रिंटर्स कोणत्या केंद्राला देण्यात आला? तर तो इस्रो LPSC याला. पुढील प्रश्न KV रामन मूर्ती यांची नियुक्ती कोणत्या संस्थेवरती पूर्ण वेळ सदस्य म्हणून झालेली आहे? तर सेबीच्या. पुढील प्रश्न 130. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? तर तो पाकिस्तान हा आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणी 0 FIR कोणत्या राज्याने नोंदवले? तर ते कर्नाटकने. पुढील प्रश्न 132. महानेत्र कार्यक्रम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तो ही जी काही योजना आहे ती महाराष्ट्राची आहे. आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ दिल्ली मध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला? तर तो नंदकुमार बालकृष्ण यांना. पुढील प्रश्न फास्ट नॅशनल इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियन 2026 मध्ये हरिता भद्रा यांनी महिलांच्या 60 मीटर स्पर्धेमध्ये कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलं? तर ते धावणे. रनिंगमध्ये 2026 मधील G20 शिखर परिषद कोठे आयोजित होणार आहे? तर ती फ्रान्समध्ये. पुढील प्रश्न 136. नुकतेच निधन झालेले डॉक्टर जयसिंग पवार कोण होते? तर ते ज्येष्ठ इतिहास संशोधक होते. वन स्टॉप सेंटर्स कोणासाठी सुरू करण्यात आलेली आहे ही योजना? तर अडचणीत असलेल्या महिलांसाठी. प्रश्न क्रमांक 138. 8th हॉकी इंडिया ॲन्युअल अवॉर्ड मध्ये खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना सन्मानित कोणी केले? तर ते मनसुख मांडवीय यांनी. सुशीला कार्की कोणत्या देशाच्या अंतरिम पंतप्रधान होत्या? तर त्या नेपाळ राज्याच्या. पुढील प्रश्न 140. एशियन कप वर्ल्ड रँकिंग टुर्नामेंट्स स्टेज 1 मध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकलेले आहे? तर ते उदय कंबोज यांनी. 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावरती वापरावरती बंदी घालणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता? तर तो इंडोनेशिया असा आहे. पुढील प्रश्न 142. 2026 चा सरस्वती सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर तो रामकुमार मुखोपाध्याय यांना मिळालेला आहे. युक्रेन आणि कतार यांच्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये करार झाला? तर तो संरक्षण या क्षेत्रामध्ये. पुढील प्रश्न 144. मृण्मयी साळगावकर यांची निवड कोणत्या स्पर्धेसाठी झाली? तर एशियन गेम्ससाठी. अमेरिकेतील कोणत्या संग्रहालयातून भारताला प्राचीन वस्तू परत दिल्या जाणार आहेत? तर त्या स्मिथसोनियन राष्ट्रीय एशियाई कला संग्रहालयाकडून. पुढील प्रश्न 146. संदेश मुरुडकर यांनी कोणत्या वादनासाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम केलेला आहे? तर सनई वादनासाठी. 147. प्रश्न ई गव्हर्नन्स उत्कृष्ट कामगिरीबद्दल खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले? तर मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांना. पुढील प्रश्न 148. हॉकी इंडिया प्लेअर ऑफ द इयर 2025 पुरस्कार पुरुष गटात कोणाला मिळाला? तर तो हार्दिक सिंग यांना. प्रहार लाईट मशीन गन चे पहिले 200 युनिट्स भारतीय सैन्याला कोणी दिलेले आहे? तर ते अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी. पुढील प्रश्न 150.
इंडियाज रोग हिस्टेरियन्स ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत अरविंद सिंह असं त्यांचं नाव आहे. महिला महाराष्ट्र केसरी 2026 किताब कोणी जिंकला? तर तो अमृता पुजारी यांनी. पुढील प्रश्न 152. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ती साध्वी निरंजन ज्योती यांची. पुढील प्रश्न 153. आर्मी मार्शल्स आर्ट रूटीन हा कोर्स पूर्ण करणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर ती दीक्षा त्रिपाठी असं त्यांचं नाव आहे. तर पुढील प्रश्न 154. राष्ट्रीय दंत आयोगचे पहिले अध्यक्ष कोण आहे? तर ते डॉक्टर संजय तिवारी असं त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न 155. मयानी ओपन 2026 महिला एकेरी किताब कोणी जिंकलेला आहे? तर तो आर्यना सबालिंका यांनी जिंकला. तर आजचे आपले मंथली करंट अफेअर्समधले मार्च महिन्याचे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. हे एक प्रॅक्टिस लेक्चर आहे. तुम्ही हे पहा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि आजचे लेक्चर तुम्ही हे शेवटपर्यंत पाहालच याची अपेक्षा आहे मला आणि त्यासाठी थँक्यू सो मच.